नमस्कार. महाशिवरात्रीच्या दिवशी बुधाच्या चालीमध्ये मोठा बदल होणार आहे. या 4 राशी करोडपती होण्याची संधी मिळणार. ज्योतिषशास्त्रातही महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत खास मानला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुद्धी, विद्या आणि वाणीचा कारक ग्रह बुध उत्तरवर्ती होणार आहे. यंदा महाशिवरात्र 15 फेब्रुवारी रोजी रविवारी आहे. त्या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जे भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतात त्यांच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये उद्याचा रविवारचा दिवस महाशिवरात्रीचा अत्यंत खास आहे. बुद्धी, विद्या आणि वाणीचा फरक ग्रह बुध उत्तरवर्ती होणार असून या दिवशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तो खूप खास मानला जातो. हिंदू धर्मामध्ये भगवान शिव उत्तरेला कैलास पर्वतावर राहतात असे मानले जाते. धन, ऐश्वर्य देवता कुबेर देखील या दिशेला राहतो. बुध ग्रहाच्या उत्तरवर्ती हालचालीचा व्यापार आणि आर्थिक बाबींवर सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. बुधाचे गोचर भरपूर यश कीर्ती देणार आहे. चला तर मग कोणत्या राशींना हा महाशिवरात्रीचा दिवस कसा जाणार सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर मालामाल करेल. करिअर मध्ये चांगली यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ देखील होईल. आयुष्यात सर्व मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदारांसोबत आपले नाते घट्ट होईल. काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी उपलब्ध होईल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे. आता आपण पाहणार आहोत सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी म्हणजे उद्याचा दिवस बुध ग्रहाचे गोचर या काळामध्ये अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही या काळामध्ये कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसेही परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदतही मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि घरातील वातावरण आनंदाचे राहील तुम्हाला हवे तसे. आता आपण पाहणार आहोत मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हे गोचर फायदेशीर ठरेल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान सन्मान, पद प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याची प्रगतीही होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षा उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनामध्ये ओढ निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. बुध ग्रहाची ही हालचाल मकर राशीच्या लोकांसाठी देखील अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश कीर्ती वाढेल. आयुष्यामध्ये प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवाल. करिअर मध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्स मध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल आणि कर्ज लवकरात लवकर फिटेल. मित्रांनो, अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा.